राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार विनम्र अभिवादन करतो। नागपूर या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील म्हणजे संपूर्ण विदर्भातील भीमशक्ती संघटनेच्या आजच्या या बैठकीला उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय खासदार खंडोरे साहेब, मंचकावर उपस्थित सन्माननीय पिंपळे साहेब, नागनाथ बंगारेजी, मुंबई प्रदेश भीमशक्तीचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत बनसोडेजी, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष रोशन जांभूळकरजी, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष भाई कैलास उद्दाने, मधुसूदन भटकरजी, सचिन वैद्यजी, अनिल मेश्रामजी, गंगा रामरावजी गाडेकर, प्रकाश देशपांडेजी, यवतमाळचे अध्यक्ष अकोला भूषण गायकवाड, अमरावती आणि नव्याने आपल्या संघटनेत ज्यांनी आज प्रवेश घेतला असे कामठीनगर पालिकेचे सन्माननीय नगरसेवक अनिल सूर्यवंशीजी। मित्रांनो, बऱ्याच वेळपासून आपण ही बैठक या ठिकाणी जी आयोजित केली होती जवळपास 2.5 तास झालेला आहे। सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापली मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि हे करत असताना प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं आहे की भीमशक्ती हे जे नाव आहे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवपूर्ण नाव आहे। कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती म्हणजेच भीमशक्ती आणि भीमशक्ती या संघटनेची स्थापना, या संघटनेचं जे रोपटं लावलं गेलं ते 2003 मध्ये, म्हणजे आज आपल्या संघटनेला 23 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि महाराष्ट्राचा असा कुठला जिल्हा कुठला तालुका नसेल की ज्या ठिकाणी आपल्या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी आणि अध्यक्ष नसतील। म्हणजे जे लावलेलं रोपटं होतं ते आज त्याचं वटवृक्ष झालं। दुसरा मुद्दा बैठकीत अनेकांनी व्यक्त केला की आम्हाला फोन आला नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला विचारलं नाही। मी तुम्हाला सांगतो की आता सध्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकते हे अनेकांनी अनुभव असेल। कदाचित तुम्हाला माहित नसेल की या देशामध्ये ज्या निवडणुका होतात, पश्चिम बंगालची असू दे, कुठली बिहारची असू दे किंवा झालेल्या लोकसभा असू दे, मोठ्या संख्येने जर भारतीय जनता पक्षाला जर यश आलं असेल तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून। आणि भीमशक्ती संघटनेचे जवळपास आज महाराष्ट्राच्या स्तरावर 7 ते 8 ग्रुप्स आहेत। मी स्वतः विदर्भाच्या भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष झाल्याच्या दिवसापासून मी विदर्भ भीमशक्ती संघटनेचा ग्रुप सुरू केला। त्या ग्रुपमध्ये आज विदर्भातील 11ही जिल्ह्यातले जवळपास 200च्या वर लोक ऍडमिन म्हणून मी त्यांना नोंदवलेलं आहे। तुम्हाला माहिती मिळत नाही, तुम्ही ते पाहिली पाहिजे की आपली भीमशक्तीची बैठक आहे किंवा आपापल्या जिल्ह्यामध्ये जर काही आपण भीमशक्तीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असू किंवा त्याचे तर फोटो आपण टाकले पाहिजे। होते काय की फक्त लोकांवर आरोप करत राहायचं, अशाने काम होणार नाही। राहिला प्रश्न आदरणीय खंडोरे साहेबांचा, साहेबांनी या महाराष्ट्रातील तळागाळातील शोषित पीडित लोकांना जे काही दिलं ते सगळ्यांच्या समोर आहे। काही मुद्दे दादांनी सांगितले की यांना एकाने प्रश्न केला की सामाजिक न्याय भवन बांधलं, हो बांधलं। महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी सामाजिक न्याय भवन उभारली गेली ती आदरणीय खंडोरे साहेबांनी ते त्यांचं वैयक्तिक काम नव्हतं, सत्तेत राहून करू शकतात। हो, आम्ही बघतोय ना, आमच्या समाजाचे अनेक लोक सत्तेत आहेत, परंतु सत्तेत फक्त राज्यसभेत कविताशिवाय दुसरं काही विषय मला आठवले म्हणून मी तुम्हाला आठवले एवढंच कार्यक्रम। आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझी प्रामाणिकपणे सगळ्यांना विनंती आहे, तथागतांनी सांगितलं आपल्याला अत्तदीप भव, आपण स्वतः काही केलं पाहिजे। माझ्या अपेक्षा ताईला आम्ही विदर्भाच्या महिला आघाडीचं अध्यक्ष केलं, ताईने आम्हाला 11 जिल्ह्यातील महिला अध्यक्ष कोण आहेत त्याची यादी दिली पाहिजे। आपण त्या जिल्ह्यांमध्ये महिलांचे मेळावे कार्यक्रमाला गेलं पाहिजे। मला सांगा, मी जेव्हापासून अध्यक्ष झालं मला गडचिरोलीला बोलवलं, मी गेलो। साहेबांनी चंद्रपूरला बोलवलं, मी गेलो। रणजित भोंगडेंनी मला वर्धेला बोलवलं, गेलं। तुम्ही बोलवा ना, मी रोज तुमच्यासोबत यायला तयार आहे। परंतु आपण संघटनेचं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, लोकांचे मुद्दे उचलले पाहिजेत। वर्गीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी एक मान्यवरांनी आपलं मत मांडलं, मांडताना मी ऐकलं त्यांच्याकडून की
त्याच्याबद्दल असं सुरू आहे, त्याच्याबद्दल लोक मोर्चे करतात, आंदोलन करतात, लढावे घेतात. अरे कोण घेत आहे? आपण आपल्यातले हितशत्रू पहिले ओळखले पाहिजे. आमच्या सुधाताईंनी बरोबर सांगितलं की समाजाला एखाद्या वेगळ्या भावनेतून भावनिक करून एकत्रित करायचं आणि निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला कशी मदत होईल अशा प्रकारचे प्रयत्न करायचे. अहो तुम्ही जर सत्तेत आहे तर बदर आयोगाचा अहवाल तुम्हाला जाहीर करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हीच मोर्चे काढत आहेत ना. तुम्ही बघा मोर्चे काढणाऱ्याच्या मागे कोण लोक आहेत. तुम्ही सत्तेत आहे तर बदर आयोगाचा अहवाल तुम्ही समाजापुढे आणला पाहिजे. ते होताना दिसत नाही, पण लोकांना भावनिक करायचं की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने आम्हाला तो अधिकार मिळाला आहे आणि 59 प्रकारच्या जातींना आरक्षण मिळणार आहे आणि एका जातीने त्याला विरोध केलाय, सगळं मान्य आहे. जसं आपल्या लोकांना वाटतंय की आरक्षण हे जे आहे वर्गीकरण अत्यंत चुकीचं आहे. आरक्षण हे 13% अनुसूचित जातीच्या लोकांना आहे, केवळ बौद्धांना नाही. तुम्ही त्याच्यामधला संभ्रम लक्षात घ्या. जे काही मातंग समाजाचे लोक आहेत ते आमचे बांधव आहेत. आम्ही कधीच त्यांच्यामध्ये भेदभाव केलेला नाही, आजही करत नाही. राज्यात जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर आमचेच लोक पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला सांगताना आनंद होईल की मी माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये आता 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी आमच्या जिल्ह्यात जे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जे परिवार पीडित होते त्यापैकी साहेब 16 लोकांना समाज कल्याण विभागामध्ये चपराशी पदाच्या नियुक्तीचे आदेश काढून दिले. माझ्या बौद्ध समाजाची आहे. त्या 16 लोकांना भीमशक्तीमुळे न्याय मिळाला. भीमशक्तीचे उदाहरण जर तुम्हाला द्यायचे झाले, एक पंकज मेश्राम सारखा कार्यकर्ता जर सगळ्या गोष्टी करू शकतो तर तुम्ही का करत नाही? तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कार्यकारिणी बनवली पाहिजे. आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींना सांगायचं आहे, तुम्ही तुमच्यासोबत 5-5 महिला जरी एकत्रित केल्या तर तुम्ही आज दाखायचं या बैठकीला 50 लोक आले असते. आम्ही आमच्या संघटनेमध्ये महिला भगिनींचा सन्मानच करतो. आपण जर पाहिलं असेल साहेब, देशपांडे हॉलच्या सभागृहाला कार्यक्रम झाला, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम इथं नागपूरमध्ये होतात. तुम्ही आमच्या मंचकावर महिलांची संख्या किती होती त्याचे फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे मी तुम्हाला दाखवून देईन. असा विषय नाहीये, परंतु वेळेचं भान ठेवून आजच्या बैठकीचं महत्व काय आहे, आपण कशासाठी बैठक आणि मंचकावरची जागा थोडी कमी असल्यामुळे आपल्या या बैठकीला सोलापूरवरून आलेले आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, मुंबईवरून आलेले सन्माननीय शशिकांतजी भाऊ आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते चंद्रपूरचे पिंपळे साहेब आहेत. म्हणून साहेबांचा आदेश होता की मंचकावर आपल्याला जितक्या लोकांना बसवता येते पण परंतु प्रमुख पदाधिकारी बसवतात. आता इथे जागा अपुरी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न झाला आणि त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु असा कुठलाही विषय नाही आहे. महिलांच्या बाबतीत महिलांचे जे प्रश्न आहेत ते भीमशक्तीच ताकदीनं सोडवत आहे. आपण हिंगोलीमध्ये बघा, पिंपरी चिंचवडमध्ये बघा, तुम्ही व्हॉट्सअपवर जरा ऍक्टिव्ह राहा ना. तुमचे बँकचे कोणाचे नंबर नसतील, आता रजिस्टरमध्ये नावं आली, नंबर आली, आम्ही पुन्हा तुम्हाला सगळ्यांना ऍड करू. पण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी असलं पाहिजे. तुमच्या जिल्ह्यातले मुद्दे, तुमचं एखादं लेटर पॅड भीमशक्तीचं असलं पाहिजे. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. नंतर एक मुद्दा मगाशी बैठकीत आला की भीमशक्ती संघटनेमध्ये कुठल्या जातीचे लोक आहेत. जेवढं काम भीमशक्तीचे कार्यकर्ते सगळ्यांसाठी करतात, कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वांना सोबत घेऊन काम. आता या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते आहेत, सन्माननीय सचिन वैद्य साहेब. मी वैद्य साहेबांना सांगतो की महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये ओबीसी समाजासाठी 100 वसतिगृह मंजूर केले. आता मला तुम्ही सांगा तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते सुरू झाले. आपण जर कार्यकर्ते आहोत तर आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, विचारणा केली पाहिजे प्रशासनाला की आमच्या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचं वसतिगृह का सुरू झालं नाही. मग तिथे अडचण येते की जागा मिळत नाही, भाड्याच्या इमारतीमध्ये नाही करू शकत. मी माझ्या अमरावतीमध्ये आपण चला, मी 100 मुलींचं आणि 100 मुलांचं वसतिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये ओबीसी विभागाला सुरू करण्यास बाध्य केलं आणि सुरू झालं. भीमशक्ती केलं ना. म्हणून भीमशक्ती ही सगळ्यांसाठी काम करते आणि जो उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो संभ्रम आलेला आहे की 59 प्रकारच्या जातीचं उपवर्गीकरण करणे, सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला जातो की 2024 मध्ये 7 खंडपीठाच्या मध्ये 6 लोकांनी तो निर्णय दिला आणि हे करायला सांगितलं. हो, सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं का की वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे काही आयोग किंवा समिती बनवायची आहे त्याच्यामध्ये फक्त मातंग समाजाचेच लोक घ्यायचे होते.
अरे 59 समाजाचे लोकांचं वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही ते समित्या बनवता, त्याच्यामध्ये 59 जातीचे लोक असले पाहिजे ना, त्याच्यामध्ये फक्त एकाच जातीचे का? हे सगळं जे राजकारण आहे आणि मातंग समाजाची दिशाभूल करणे ते आपले बांधव आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहे. जसं साहेबांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या काही योजना होत्या त्यामध्ये सर्वाधिक देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. आपण एक रेकॉर्ड तपासून पहा. मातंग समाजाचे अनेक मंत्री झाले. सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रमेश कांबळेजी होते, लक्ष्मणराव ढोबळेजी होते, बोलत होते. या लोकांनी काय केलं? आम्हाला टीका करायची नाही आहे, आवडे होते ह्या सगळ्या. आणि राहिला विषय वसतिगृहांमध्ये आता एक विषय आला होता मागच्या महिन्यात, नागपूरची पेपरला जाहिरात आली की आरक्षणाची उपवर्गीकरणाला झाली सुरुवात. तसं नाहीये. तो जो विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा जो GR आहे त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ती तरतूद आहे. मातंग आणि मेहतर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशामध्ये, कारण की ते लोक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी त्या आरक्षित जागा सोडलेल्या आहेत. परंतु त्याचा मी फेसबुकवर बघितलं, जो मोठा नेता जो या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री होते त्याची पोस्ट आहे की वर्गीकरण सुरू झालं. म्हणजे काय चाललं हे थोडी समजून घेतलं पाहिजे. आणि वर्गीकरणाच्या संबंधाने ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ते कदापि होऊ देऊ नये, कारण की त्याच्यामुळे आपलंच नुकसान नाही, मातंग समाजाचं नुकसान. अबाकडं वर्गीकरण करत असताना सेन्सेक्स आणि जनगणनेच्या आधारावर जर काही गोष्टी करण्यासाठी जर वेळ आली तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या डबोताची येणार आहे. नुकसान कोणाचं होणार आहे? म्हणून जे काही चाललेलं आहे एकीकडे त्याची सुरुवात करायची, त्यांच्यातलेच काही लोकांना पाठवून इथं कार्यक्रम घ्यायचे, मेळावे घ्यायचे आणि मेळावे घेऊन मोर्चे काढायचे आणि सांगायचं की पाहता आम्हीच तुमच्यासाठी लढतो. म्हणजे सुरुवात तुम्हीच करायची, तुम्हीच मारल्यासारखं करायचं, तिकडे सांगायचं की तूच रडल्यासारखं कर. या सगळ्या गोष्टीपासून आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. दादा आणि ते मगाशी ते बोलून गेले की दलित समाजामध्ये वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो तो दलित शब्दच हटवण्यासाठी भीमशक्तीनेच पुढाकार घेतला. दलित शब्द हा धर्मवाचक अपमानास्पद आहे, चुकीच केली आहे म्हणून भीमशक्तीच्या वतीने मी हायकोर्टात पिटिशन फाईल केली आणि हायकोर्टाने निकाल दिला की हा असंवैधानिक अपमानास्पद शब्द आहे, हा कोणी वापरू नये. केंद्र राज्य सरकारने या संबंधात 2 GR सुद्धा काढले आणि त्याचबरोबर राज्यामध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजना नावाची जी योजना होती ना, त्या योजनेचं नाव राज्य शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती विकास योजना केली. कुठे गेल्या बाकीच्या संघटना? ते भीमशक्तीमुळे घडलेलं आहे, हे त्याचे दाखले आहेत. म्हणून भीमशक्ती संघटना भेदभाव करत नाही. महिलांच्या संदर्भात पण आम्ही कुठे असं करत नाही. आता राहिला प्रश्न संघटनेत काम कसं करायचं. मी तुम्हाला पहिलेच बोललो की साहेब जेव्हा 2004 ते 2009 पर्यंत या राज्याचे मंत्री असताना ज्या ज्या लोकांना जे जे देण्याचं काम करता आलं ते केलं, परंतु 9 नंतर 14 हा जो 5 वर्षाचा कालावधी होता त्यावेळेस साहेब फक्त आमदार होते. मग आमदारकीच्या कार्यकाळामध्ये पण काही लोक जे संधी साधू स्वार्थी होते त्यातले थोडेसे इकडे तिकडे झाले. मग नंतर 14 पासून तर 2024 10 वर्ष साहेब तर सत्तेच्या कुठल्या पदावर नव्हते, तरी सुद्धा राज्यातील तुमच्या माझ्यासारखे तडमडीचे कार्यकर्ते हे भीमशक्ती संघटनेत आहेत, काम करत होते. आणि कुठे सोडून 2014 ते 24 पर्यंत कैलासभाई सुद्धाने असतील, अनेक लोक आहेत तिथे. कैलास बोरकर जे बोललं बरोबर आहे. आम्ही सगळे जे आहोत आम्ही इमाने इतबारे आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक राहू. संविधानाने आम्हाला सांगितलेलं आहे की लोकांसाठी काम केलं पाहिजे. या भूमिकेतनं भीमशक्ती संघटनेत काम करतो आहे. संघटना अनेक आहेत, अनेकांचे दुपट्टे झेंडे पण मिळे आहेत, परंतु कोण काम करते, कोण प्रामाणिक हेतूने काम करते याचा सगळा तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला. समस्या तर सगळ्यांच्याच आहेत. आज जर आपण नाही करू शकलो तर उद्याचं आपल्या कुटुंबाचं आपल्या पिढीचं भविष्य अंधारात जाईल. आणि ते जर कुठे थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी ताकदीने एकत्रित येऊ. आपसातले मतभेद, आपसातले राजी नाराजीचे पोवाडे करणं बंद करा. कारण की ती पोवाडे ऐकायची सवय आता कोणाला राहिली. स्वतःही करायचं नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही, त्यालाही अडथळे आणायचं असं करू नका.
व्हॉट्सअप सोशल मीडियाचे आपले सगळे ग्रुप ऍक्टिव्ह करा, आपापले मोबाईल नंबर द्या. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. साहेब नागपूरला येणार आहेत, मिटिंग घेणार आहेत, परंतु काम आता सगळ्यांनाच आहे. पण काही काही गोष्टींची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया. आणि मुंबईमध्ये जो साहेब कार्यक्रम आयोजित करणार आहेत, महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचा जो कार्यक्रम आहे, साहेब मी आपणास सांगतो की विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत. आपण एकेका जिल्ह्यातून 100 लोक जरी पकडले तर हजारोच्या वर आम्ही एकट्या विदर्भातून लोक त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊन येऊ. त्या दृष्टीनं म्हणायचं नव्हतं, फक्त काम करा. मला काय मिळते, त्याला काय मिळते, त्याला काय भेटलं, काय नाही भेटलं, त्याच्याशी काय घेतलं. मी भीमशक्ती संघटनेत स्थापनेपासून आहे. 2023च्या स्थापनेमध्ये मी सोबत आहे. आता 2026 आहे. मग आता मी हाच विचार करू का मला काय दिलं. माझी स्वतःची एकही बालवाडी पण नाही, पण माझ्या वडिलांनी जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत, माझ्या वडिलांनी मला सांगितलं, कारण की त्यांचं स्मरण मला आज तर आवश्यक आहे. ते साहेबांच्या सोबत होते आणि त्यांच्यामुळे मी आज भीमशक्ती संघटनेत काम करतो. त्यांनी सांगितलं मला की तू आयुष्यात शेवटपर्यंत हंडोरे राहावं, सोडू नको. उतरत आहेत. स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही, पेपर लिकेजेसचे घोटाळे होत आहेत. म्हणजे सगळीकडे असंतोष आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स कुठेतरी देशामध्ये सगळीकडे दिसत आहे. मग जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे संधी सुद्धा आहे काम करण्याची. मग एक आंबेडकरी संघटना म्हणून, एक सामाजिक संघटना म्हणून भीमशक्तीची काय जबाबदारी आहे, भीमशक्तीने काय स्टेप्स घेतल्या पाहिजे. जिथे प्रॉब्लेम्स आहे तिथे संधी आहे, तिथे आपण काम करू शकतो. मग भीमशक्ती यावर काय स्टेप्स घेते हे निश्चितच आपल्याला सहकार्याने काम करायचंय आणि त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लागली. दुसरं असं की भीमशक्ती संघटनेचे एक थिंक टँक असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण समाजापुढे काय एक्झाम्पल सेट करतोय. पण हे कसं होईल, केव्हा होईल, जेव्हा आपली एक प्लॅनिंग असेल, एक स्ट्रॅटेजी असेल आणि त्याद्वारे आपण सर्व पदाधिकारी निश्चितच कार्यकर्ते साहेबांच्या आदेशानुसार काम करू. तर मी सरांना विनंती करते की भीमशक्तीची स्ट्रॅटेजिक थिंक टँक असू द्या, ज्यामध्ये प्लॅनिंग असेल आणि त्याच अनुषंगाने आपण समाजापुढे प्रेझेंट होऊ शकू. आज आरक्षणाचा मुद्दा आहे. उपवर्गीकरण होत आहे. उपवर्गीकरण एबीसीडी अ ब क ड ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात येत आहे आणि निश्चित एक आंबेडकरी संघटना म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे देखील आपण समाजापुढे स्पष्ट केलं पाहिजे. जनगणना होत आहे. या जनगणनेमध्ये बौद्धांचं आरक्षण कसं रिप्रेझेंट करायचं आहे हे सुद्धा, यामध्ये पण आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कोणी म्हणते की बौद्ध लिहायचं नाही, कोणी म्हणते की आपण एससी महार कॅटेगरीमध्येच लिहायचं. तर यामध्ये पण खूप संभ्रम अवस्था आहे. ही देखील या निमित्ताने या मीटिंग